हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत, चमचमीत आणि एकदम कमी साहित्यात टेस्टी अशी मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी कशी करायची ते पाहणार आहे. आपण एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट भाजी बनवलेली आहे. तर या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी 1 वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. छान मोड आलेले आहेत. आता ही मी नीट करून घेतलेली आहे. आता ही आपण शिजत घालणार आहे. त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हळदीमध्येही आपण मटकी घालून थोडीशी परतून घ्यायची. त्यामध्ये मटकी परतताना थोडंसं मीठ घालायचं आणि हळद आणि मीठ घालून चांगली परतून घ्यायची. छान चव लागते भाजीला. इथे बघा, हळद घातलेली आहे. त्यामध्ये मटकी मी परतून घेते आणि त्याचसोबत मी थोडंसं मीठ पण घालून घेते, म्हणजे मटकीला भाजीला छान चव लागते. इथे बघा, मीठ पण घातलेलं आहे थोडंसं. आता हे मी परतून घेते 2-3 मिनटं. असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं शिजण्यासाठी. इथे बघा, मी मटकी परतून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची असेल, रस्सा बनवायचा असेल जेवढा, पण तेवढं तुम्ही गरम पाणी घाला. त्या अंदाजाने मी इथं गरम पाणी घातलेलं आहे. इथे बघा, गरम पाणीच घाला आणि याला झाकण ठेवून छान मटकी आपण शिजवून घ्यायची आहे. मटकी आपली जास्त शिजवायची नाही, अर्धवट शिजवायची आहे. 5 मिनटं मी मटकी शिजते तोवर आपण मसाला बघूया. इथे बघा, थोडंसं सुकं खोबरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि मिडियम साईजचे 2 कांदे आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. आता वाटण बनवून घेणार आहे. सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडेसे जिरे असं हे वाटण बनवून घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो फोडणीमध्ये नंतर घालणार आहे. 5 मिनटानंतर बघा, मटकी थोडीशी शिजलेली आहे. जास्त शिजवायचे नाही, आपण मसाल्याबरोबर शिजवणार आहे. फक्त 5 मिनटं अर्धवट शिजवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे. मटकी काढून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं पळीभर मी यामध्ये तेल घालून घेते. तेल गरम झाले की यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे. इथे बघा, जिरे घातलेले आहेत. जिरे छान फुलले की 5 ते 7 इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत. ते बी घालून कढीपत्ता पण चांगला परतून घेतलेला आहे. कढीपत्ता आपला चांगला परतला की त्यामध्ये कांदे आपण घालून घ्यायचं. कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. तो आपण कांदा चांगला परतून घ्यायचा. इथे बघू शकताय, कांदा घातलेला आहे आणि कांदा मी चांगला इथे परतून घेते. इथे बघू शकताय, कांदा आपण चांगला परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी आपण कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा. कांदा इथे चांगला परतला की त्यामध्ये इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे तो घालायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता, टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे. टोमॅटो पण चांगला परतून घेते. इथे बघू शकता, टोमॅटो पण चांगला परतलेला आहे. आता यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं. इथे वाटण घालायचं आणि चांगला कच्चेपणा जाईपर्यंत वाटण 2-3 मिनटं परतून घ्यायचं. इथे वाटण मी मिक्स करून घेते आणि याबरोबर चांगलं वाटण मी परतून घेते. वाटण घातलेलं आहे बघा, यामध्ये मिक्स करून मी चांगलं वाटण परतून घेते. इथे बघू शकताय, वाटण मी परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया. इथे आपण मटकी शिजताना इथे हळद घातलेली होती. तुम्हाला अजून घालायचं तर घालू शकता. इथे मी 1 चमचा लाल तिखट घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला. आणि इथे मी अर्धा चमचा इथे धनेपूड घातलेली आहे आणि पाव चमचा मी इथे गरम मसाला घालून घेते. इथे बघू शकताय, हे सगळं मी मिक्स करून घेते. तुम्हाला हवं तर अजून मसाले तुम्ही घालू शकता. छान भाजी तयार होते. मी हा मसाला यामध्ये वाटणामध्ये मिक्स करून थोडंसं यामध्ये गरम पाणी घालून छान मसाला शिजवून घेणार आहे. हा मसाला मी तेलामध्ये मिक्स करून असं मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून परतून घेतलेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालून चांगलं शिजवून घेते. मटकी शिजलेलंच थोडं पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. यामध्ये तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजीला छान चव लागते. इथे बघू शकताय, थोडंसं झाकण ठेवून हा मसाला मी चांगला शिजवून घेतलेला आहे. मसाला छान भाजलेला आहे. त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे, छान शिजलेलं आहे. आता यामध्ये जी आपण मटकी शिजवलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची.
बघा इथे मटकी मी घालून घेते शिजलेली. तुम्हाला अजून याच्यामध्ये रस्सा करायचा असलं गरम पाणी घालू शकता. इथे बघू शकता सगळी मटकी घातलेली आहे. थोडंसं मीठ पण घालून घेते. आपण मटकी शिजताना मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालून घ्या. छान अशी मटकी मी मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये सगळी व्यवस्थित मसाल्यांमध्ये इथे चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ पण घालून घेतलेलं आहे बघा. चवीनुसार मिक्स करून घ्यायचं. छान याला उकळी काढून घ्यायची. इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे. आता याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. थोडंसं मी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते. 3 ते 4 चमचे. तुम्हाला आवडत असेल तर घाला. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनटं मी झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेतलेली आहे. मसाल्यांबरोबर भाजी छान शिजलेली आहे बघू शकताय. इथे बघा मऊसूद अशी मटकी आपली शिजलेली आहे. छान भाजी तयार झालेली आहे. मस्त आणि एकदम टेस्टी सुगंध छान येतोय बघा. नक्की या पद्धतीने तुम्ही मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. सगळ्यात शेवटी मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते. छान भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम दाटसर मस्त एकदम छान होते बघा. मी इथे गॅस बंद केलेला आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर आणि सर्व करते बघा. मस्त झणझणीत चमचमीत चविष्ट भाजी तयार झालेली आहे. तेवढीच एकदम मस्त लागते बघा. नक्की एकदा या पद्धतीने मटकीची रस्सा भाजी करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.